मी आत्ता आलो आहे कॅलिफोर्नियातला डेथ व्हॅली नॅशनल पार्क येथे. डेथ व्हॅली म्हणजे ज्याचा शब्दशः अर्थ हा मृत्यूची दरी असा होतो. तुम्ही या साईडला जर बघितलं, हे जे पांढरं मैदानी सगळा प्रदेश आहे हा दोन डोंगर रांगांच्या मधला ही आहे डेथ व्हॅली. डेथ व्हॅली का तर हा जगातला सगळ्यात उष्ण आणि अमेरिकेतला सर्वात कोरडा प्रदेश आहे. पूर्वीचे जे लोक जे घोडेस्वार असायचे, घोड्यावर न्यायचे, त्यांचे घोडेसुद्धा या परिसरात पाय ठेवायला घाबरायचे. त्यामुळे याला डेथ व्हॅली असं नाव दिले की जिथं माणसाला राहण्यासाठी अजिबात अनुकूल ही जागा नाही. 1912-13च्या सुमारास इथलं सर्वाधिक तापमान नोंदवलं गेलं 57 डिग्री सेल्सिअस. ह्या प्रदेशातला हा जो पांढरा मैदानी प्रदेश दिसतोय तो हा प्रदेश तयार कसा झाला ते सांगतो. समोरची जी डोंगर रांग दिसते तुम्हाला, ज्याच्यावर बर्फाच्छादित शिखरं आहेत, ती आणि आम्ही आत्ता ज्या डोंगर रांगेवर उभा आहोत ती डोंगर रांग ही एकमेकांच्या जवळ होत्या पूर्वी. आणि म्हणजे पृथ्वीचं कवच बदलत असतं, सरकत असतं, त्याच्यामुळे ह्या डोंगर रांगा एकमेकांपासून लांब गेल्यामुळे इथे एक खास खळगा तयार झाला. त्या खळग्यामध्ये इथलं सगळी डोंगरांवर येणारे दगड माती वाहून हा मैदानी प्रदेश तयार झाला. ह्या मैदानी प्रदेशाला इट्स कॉल्ड एज अ फ्लोटिंग आयलंड ऑन हॉट मॅग्मा. म्हणजे खाली तप्त लावारस आहे आणि त्याच्यावरती फ्लोटिंग असा तो मऊ मातीचा हा सगळा सपाट प्रदेश आहे. अजून एक पटकन एक वैशिष्ट्य सांगतो. हा प्रदेश हा समुद्र सपाटीपासून 280 फूट खाली आहे. म्हणजे कुठलीही उंची मोजताना आपण समुद्र सपाटी बेस पकडतो आणि एव्हरेस्टची उंची समुद्र सपाटीपासून 8,848 मीटर्स इतकी उंच आहे. पण हा प्रदेश समुद्र सपाटीपासून 282 फूट हा खालती आहे. आम्ही 2 रात्री इथं कॅम्पिंग केलेलं आहे खालती त्या लेवलला आणि फार मजा आली. रात्री कोल्ह्यांचे वगैरे आवाज येत होते टेंटच्या आजूबाजूला आणि स्टार्स अफलातून फोटो काढलेत, नंतर दाखवेन. पण तुम्ही जर कॅलिफोर्नियामध्ये राहत असाल किंवा US ला आलात तर डेथ व्हॅलीमध्ये यायला विसरू नका.